आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे, त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनार्थ पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत। सरकारच्या दबावाखाली ईडीनं काही चुकीची कारवाई केली तर घाबरून जाऊ नये, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी ईडी चौकशीबाबत दिली आहे। रोहित पवार यांनी काय म्हटलं आपण जाणून घेऊया। रोहित पवार यांनी ट्विट केलंय, ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं तसंच आताही करणार। मात्र सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा दबाव आहे। दबावाखाली माझ्यावर ईडीनं चुकीची कारवाई केल्यास घाबरून जाऊ नये। पवार साहेबांसोबत सर्वांनी एकजुटीनं उभं राहावं, कारण कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय। माझ्या कुटुंबासाठी, कोवळ्या वयातील मुलांसाठी हे राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे, पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्या सोबत आहेत, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।